आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा राज्यातल्या संस्थाचालकांसाठी, मुख्याध्यापकांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो शिक्षकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. राज्यातील शिक्षक भरतीच्या बाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली माहिती समोर आलेली आहे. भरती प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आलेली आहे, पवित्र पोर्टलवरील नियुक्त्या कधी सुरू होणार आहेत आणि काही उमेदवारांना अजून संधी मिळणार आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामागचं खरं कारण काय आहे, या संदर्भातली महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सन्माननीय सदस्यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आणि त्या उत्तरामधून जे महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहे ते आजच्या या व्हिडिओच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की भरती प्रक्रियेबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे, पवित्र पोर्टलवरील नियुक्त्यांबाबत कोणती महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि पुढील काळात उमेदवारांनी कोणत्या गोष्टीसाठी तयार राहायचं आहे. म्हणून वेळ न दवडता आपण आज जाणून घेऊया शिक्षक भरतीबाबत शासनाने दिलेली महत्त्वाची माहिती आणि या उत्तरामधून उमेदवारांसाठी नेमका कोणता संदेश दिला जाणार आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये कोणता प्रश्न विचारलेला आहे. तारांकित प्रश्न होता, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याबाबत. सन्माननीय सदस्य श्री अशोक उर्फ भाई जगताप सर, श्री संजय खोडके सर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? प्रश्न पहिला, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ता आधारित व्हावी यासाठी शासनाने दिनांक 22 जून 2022 पासून पवित्र ऑनलाईन प्रणालीद्वारे भरती करणे बंधनकारक केले असून काही खाजगी अनुदानित शाळांकडून पवित्र प्रणालीचा अवलंब न करता थेट शिक्षक भरती करण्यात आल्याच्या, तसेच पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने उमेदवारांनी नोकरीची संधी नाकारल्याचे माहे मे 2026 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न होता. त्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे सर यांनी काय उत्तर दिलं ते आता आपण जाणून घेऊया. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टल या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे पार पाडण्याचा निर्णय दिनांक 22/6/2017 रोजी शासनाने घेतला आहे. काही खाजगी व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्त्या केल्या आहेत. अशा नियुक्त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही. काही प्रकरणात अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशांना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असल्यास माहे मे 2025 मध्ये अभियोग्यता परीक्षा झाल्यानंतरही प्रत्यक्ष भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने अनेक उमेदवार इतर रोजगाराकडे वळत आहेत. तसेच शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या 2,28,808 उमेदवारांपैकी 41,200 उमेदवारांनी परीक्षा देऊनही पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशनची नोंदणी करणे टाळले आहे. तसेच शासनाने विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समित्या स्थापन केल्या असून
समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे, हेही खरे आहे काय? या संदर्भातील उत्तर आहे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित अशा व्यवस्थापनांच्या शाळांना अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर पदभरतीस मान्यता दिली जाते। त्याचप्रमाणे अद्ययावत बिंदू नामावलीनुसार पदभरती होणे आवश्यक असते। सद्यस्थितीत समायोजनाची प्रक्रिया संपन्न झाली असून पवित्र पोर्टलवर जाहिराती घेण्यास सुरुवात झाली आहे। लवकरच पात्र उमेदवारांच्या शिफारशी त्या संस्था व्यवस्थापनांना करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे नियोजित आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्त्यांचा तपशील विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शासनास सादर करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार त्या विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समित्या याबाबतची माहिती संकलित करीत आहेत। एकत्रित माहिती शासनास आयुक्त शिक्षण कार्यालयामार्फत प्राप्त झाल्यानंतर पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या अनियमित नियुक्त्यांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल। त्यानंतरचा तिसरा प्रश्न जाणून घेऊया। असल्यास भरतीसाठी परीक्षा जाहीर झाल्यानंतर ती लवकर न होणे, निकाल उशिरा लागणे आणि खाजगी शिक्षण संस्थांकडून डोनेशन घेतली जाण्याची भीती या सर्व कारणामुळे 58,700 तरुण भरतीतून बाद झाले आहेत, हेही खरे आहे काय? या संदर्भातील उत्तर आता आपण जाणून घेऊया। वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे समायोजन, बिंदू नामावली तपासणीनंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी स्वप्रमाणीकरण प्रक्रियेत स्वेच्छेने भाग घेतला नाही, त्यामुळे सदर शिक्षक भरतीतून बाद झाले आहेत। हा दावा वस्तुस्थितीवर आधारित नाही। खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदभरती अधिक पारदर्शक व्हावी यासाठी शासन निर्णय दिनांक 2/4/2026 अन्वये मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतरचा चौथा प्रश्न आपण जाणून घेऊया। असल्यास समितीने आपल्या अहवालात कोणत्या शिफारशी केल्या आहेत व त्या शिफारशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळातील रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर वेळेत उपलब्ध करून नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी शिक्षकांची नियुक्ती सुनिश्चित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, या संदर्भात दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊया। विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून केवळ पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्त्यांची माहिती अपेक्षित आहे। सद्यस्थितीत पवित्र पोर्टलवर संबंधित व्यवस्थापनांच्या शिक्षक पदभरतीबाबतच्या जाहिराती घेण्यात येत असून लवकरच पात्र उमेदवारांच्या शिफारशी करण्याबाबतची प्रक्रिया राबविण्याचे नियोजित आहे। आणि पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, आणि त्याचं दिलेलं उत्तर असं आहे, प्रश्न उद्भवत नाही। सन्माननीय सदस्यांनी एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं असं आहे। शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे। त्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयाने दिलेलं उत्तर आज आपण या ठिकाणी जाणून घेतलं। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा आणि एक लाईक नक्की करा अशी विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।